बघा झालंय का? गुड मॉर्निंग. आपण इकडे लक्ष द्या थोडंसं. परवापासून प्रॉब्लेम्स बघतोय बरोबर का? 2 लेक्चरवर आपले प्रॉब्लेम सुरू आहेत. त्या प्रॉब्लेमवर आपला बऱ्यापैकी आता भाग झालेला आहे. नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ मोलिक्युल्स असेल किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला असेल, त्याच्यामध्ये एम्पिरिकल फॉर्म्युला, मोलार मास, या सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहे. परंतु आता आज जे काही आपल्याला प्रॉब्लेम्स बघायचे त्याच्यामध्ये थोडासा पार्ट हा कसा असणार आहे, समथिंग डिफरंट, थोडेसे डिफिकल्टी लेवल थोडीशी काय होणार आहे, वाढणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. ठीक आहे? या प्रॉब्लेम नेक्स्ट. हा मग त्याच्यामध्ये आपल्याला जे प्रॉब्लेम्स बघायचे ते ऑन द बेसिस ऑफ रिॲक्शन्स दिलेले असतील तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला काय काय गोष्टी फाइंड आउट करायला सांगतात. अगदी सिंपल प्रॉब्लेम असतो परंतु आपल्याला त्या रिॲक्शनचं इक्वेशन बॅलन्स किंवा बॅलन्सचं इक्वेशन माहिती नसल्यामुळं आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही. ठीक आहे? घ्या फर्स्ट प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट द मास ऑफ पोटॅशियम क्लोरेट. Calculate the mass of potassium chlorate. Required to liberate 6.72 dm cube of oxygen. 6.72 dm cube of oxygen at STP. Molar mass of KClO3 is 122.5 gram per mole. 122.5 gram per mole. काय? पोटॅशियम क्लोराइडची रिएक्शन आहे. द रिएक्शन इन विच ऑक्सिजन गॅस इज लिबरेटेड. ऑक्सिजन गॅस कशा पद्धतीने लिबरेट होतोय. किती सांगितले व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन गॅसचं? 6.72 dm क्यूब. एवढ्या व्हॉल्यूम ऑक्सिजन गॅस लिबरेट झाला पाहिजे. ठीक आहे? हा मग आता पहिल्यांदा ह्याच्यासाठी आपल्याला ते रिएक्शनचं इक्वेशन माहिती पाहिजे. पोटॅशियम क्लोरेट आणि त्या पोटॅशियम क्लोरेट मधून काय झाला? ऑक्सिजन गॅस लिबरेट झाला. तर ती रिएक्शन काय होईल? काय होते बघा रिएक्शन. पोटॅशियम क्लोरेटचा फॉर्म्युला काय? KClO3. ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय तर लिबरेशन ऑफ ऑक्सिजन गॅस, O2 गॅस आपल्याला लिबरेट करायचा आहे. ठीक आहे? मग O2 गॅस लिबरेट करायचा ह्याचा अर्थ O3 मधून आपल्याला O2 लिबरेट करायचा आहे. म्हणजे कन्वर्जन कशा पद्धतीने आपल्याला रिएक्शन बॅलन्स करायला लागेल. राहणार काय? KCl राहणार, पोटॅशियम क्लोराइड राहणार. ठीक आहे? मग O बॅलन्स होतोय का? मग कसा बॅलन्स करणार? इथं 2 बरोबर का? इथं झाली का बॅलन्स रिएक्शन? झाली. KCl ला 2. ठीक आहे? आता रिएक्शन काय झाली?
बॅलन्स झालेली आहे. मग आता पुढे आपल्याला काय डिटरमाइन करायचं? गिवन काय? गिवन व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन O2 गॅस इज इक्वल टू किती आहे? 6.72 dm3. डिटरमाइन काय करायचं? मास ऑफ ऑक्सिजन, पोटॅशियम क्लोराइड, मास ऑफ पोटॅशियम क्लोराइड. क्लोरेट आहे का? पोटॅशियम क्लोरेट. ते फाइंड आउट करायचं. बरोबर आहे? बघा कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो. तर आपल्यासाठी एक फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ मोल्स. मास अपॉन, पण इथं व्हॉल्यूम मध्ये दिले. गॅस आहे, गॅसच्या बाबतीत नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करताना व्हॉल्यूम ऑफ गॅस at STP divided by molar volume of gas. ठीक है? नंबर ऑफ मोल्स मास अपॉन मोलार मास. आता इकडे मास अपॉन मोलार मास काय घेतलं तर हा काय गॅस नाही, पोटॅशियम क्लोरेट. पोटॅशियम क्लोरेट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मास अपॉन मोलार मास इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस अपॉन मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस. व्हॉल्यूम ऑफ गॅस किती आहे? 6.72 अपॉन मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस किती आहे? 22.4. पण गॅसचे मोल्स किती आहेत? ऑक्सिजन गॅस लिबरेट झालाय, बरोबर का? किती मोल्स आहेत? 3 मोल्स आहेत. मग 3 इंटू एका मोल मध्ये 22. एका मोलचं व्हॉल्यूम किती असतं? 22.4 dm3. 3 मोलचं किती होणार आहे? 3 इंटू 22.4 dm3. इकडं मास फाइंड आउट करायचं आहे आपल्याला पोटॅशियम क्लोरेटचं. मग मास आहे तसं डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ पोटॅशियम क्लोरेट दिलंय का? 122.5. पोटॅशियम क्लोरेटचे मोलिक्युल्स किती आहेत? 2 आहेत. 2 into 122.5 is equal to 6.72 upon 3 into 22.4. मग mass is equal to 6.72 upon 3 ने मल्टीप्लाई केले 6.7 तेच येते 67.2 into 145 245 येते का? बरोबर 245. मग 6.72 ला 67.2 ने डिवाइड केलं किती येणार? 6.72 ला 67.2 ने 0.1 into 245 24.5 ग्राम.
24 gram of carbon, 24 gram of carbon reacts with some oxygen to make 88 gram of carbon dioxide. 88 gram of carbon dioxide. Find out how much oxygen must have been used. Find out how much oxygen must have been used. पहिल्यांदा याच्यासाठी आपल्याला रिएक्शन लिहिता आली पाहिजे. काय असेल रिएक्शन? कार्बन प्लस ऑक्सिजन CO2 1 मोल आहे 1 मोल आहे 1 मोल म्हणजे रेशो काय आहे 1:1:1. मग याचं मास कार्बनचं मास किती आहे 24 ग्रॅम बरोबर. ऑक्सिजनचं फाइंड आउट करायचं. CO2 चं किती दिलंय 88 ग्रॅम. ठीक आहे. मग मास ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 88 minus 24 is equal to 64 gram. Which law is verified here? According to which law we can say the sum of these two is equal to mass of the product? आपण 5 लॉ बघितलेले केमिकल कॉम्बिनेशनचे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास बरोबर का. जेवढं मास रिएक्टंट मध्ये तेवढंच प्रोडक्ट मध्ये असते. रिएक्टंटच्या मासची सम ही प्रोडक्ट एवढी असते. लक्षात. त्यामुळं CO2 88 ग्रॅम तयार होत असेल त्याच्यामध्ये कार्बन 24 ग्रॅम असेल तर उरलेलं मास कोणाचा असणार आहे ऑक्सिजनचा असणार आहे 64 ग्रॅम. ठीक आहे. नेक्स्ट 2.0 ग्रॅम ऑफ मेटल 2.0 ग्रॅम ऑफ मेटल burned in oxygen gave 3.2 gram of its oxide. 3.2 gram of its oxide. .42 gram of same metal. 1.42 gram of same metal heated in steam.
gave 2.27 of its oxide. 2.27 of its oxide. gram करा 2.27 gram of its oxide. Which law is verified by this data? Which law is verified by these data? कोणता लॉ तिथं व्हेरीफाय झालेला आहे? ऑक्सिजन सोबत दोन्ही वेळेला रिएक्शन झालेली आहे. एक म्हणजे नॉर्मल कंडिशनला आणि एक म्हणजे स्टीम मध्ये हीट केल्यानंतर सुद्धा मेटलनं ऑक्सिजन सोबत रिएक्शन केलेली आहे आणि त्या मेटलचा ऑक्साईड प्रिपेअर केलेला आहे. दिलेल्या डाटावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की कोणता लॉ इथं व्हेरीफाय झालेला आहे. मग ह्याच्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास बघितलं तर प्रत्येक वेळी वेगवेगळं मास आहे, रिएक्शन सेम असली तरी मासचा काही विचार होत नाही. मग पुढे आपण पर्सेंटेज कडे गेलो. पर्सेंटेज ऑफ मेटल फाइंड आउट केला. पर्सेंटेज ऑफ मेटल इज इक्वल टू, कसं फाइंड आउट करणार पर्सेंटेज ऑफ मेटल? तर किती मास टोटल कंपाऊंड किती, प्रोडक्ट किती तयार झालाय डिवाइडेड बाय रिएक्टंट यूज्ड डिवाइडेड बाय टोटल प्रोडक्ट इनटू 100. ठीक आहे. हा, मग रिएक्टंट मेटल किती यूज झालेला आहे पहिल्या कंडिशन मध्ये? फर्स्ट कंडिशन 2.0 डिवाइडेड बाय प्रोडक्ट किती आहे 3.2 into 100 is equal to 200 divided by 3.2 is equal to किती येते? करा फाइंड आउट. सेकंड कंडिशन मध्ये किती यूज झालेला आहे? 1.42 2.27 ना. वन 1.42 divided by 2.27 into 100. मग फाइंड आउट करायचं आहे या दोन्हीचं मास. 62.5 62.5%. दुसऱ्याच hmm? 1.42. प्रॉब्लेम मध्ये बघा प्रश्न 1.42 divided by 2.27 into 100. किती येते?
142 भागिले 2.27 2.27 नाही, नियरली इक्वल टू 62.56 असेल. 62.56 म्हणजे 60 नियरली इक्वल टू 62.5. दोन्ही मध्ये पर्सेंटेज ऑफ मेटल यूज झालेला आहे ते नियरली इक्वल आहे. ह्याच्यावरून विच लॉ व्हेरीफाय होतो, तर लॉ ऑफ डेफिनाइट proportion. Law of definite proportion is verified. Law of definite proportion is verified. झाले? Next. Calculate the number of atoms of hydrogen. Calculate the number of atoms of hydrogen comma nitrogen and oxygen present in 5.6 gram of urea. Present in 5.6 gram of urea. बघा, युरिया मध्ये किती, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ एटम्स ऑफ हायड्रोजन प्रेझेंट इन 5.6 ग्रॅम ऑफ युरिया. 5.6 ग्रॅम युरिया दिलेला असेल तर त्याच्यामध्ये हायड्रोजन किती, हायड्रोजनचे किती एटम्स आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी पहिली गोष्ट माहिती पाहिजे आपल्याला, ते म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द युरिया. युरियाचं स्ट्रक्चर. स्ट्रक्चरल फॉर्म्युला युरियाचा काय असतो, NH2 डॅश C डबल बॉन्ड O डॅश NH2. आता दिसतंय का? आता दिसतंय? NH2 C डबल बॉन्ड O NH2. Empirical formula N2H4 CO. बरोबर आहे. मोलार मोलिक्युलर मास 2 into N चा मास प्लस 4 into प्लस 1 into
plus 1 into is equal to 28 plus 4 plus 12 plus 16 is equal to 16. बरोबर का? हा, हे मोलार मास झाले. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? नंबर ऑफ atoms ऑफ हायड्रोजन. मग त्याच्यासाठी अगोदर नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया काढू. युरिया इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास इज इक्वल टू मास किती आहे? 5.6 divided by molar mass 60 is equal to 5.6 divided by 60. याचं आन्सर येतं 0.093 मोल. ठीक आहे, एवढे मोल्स आहेत. एवढ्या मोल मध्ये सॉरी 5.6 ग्रॅम मध्ये एवढे मोल आहेत. ठीक आहे, मग 1 मोल युरिया कंटेन्स हायड्रोजनचे किती ऍटम्स आहेत? 4 atoms of हायड्रोजन किंवा 4 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. 4 ग्रॅम atoms ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, मग काय 1 मोल ला 4 ग्रॅम तर 0.0933 ला किती? कसं फाइंड आउट करणार? तिरका गुणाकार किंवा याला x म्हटलं तर x इज इक्वल टू 4 इंटू 0.09333 इज इक्वल टू 12 2 अंशाला 1 13 3 अंशाला 1 13 3 अंशाला 1 0.37332. हे काय झाले? नंबर ऑफ ऍटम्स किंवा ग्रॅम हायड्रोजन ऍटम्स. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? हायड्रोजन ऍटम्स हे ग्रॅम मध्ये आहे. मग हायड्रोजन ऍटम is equal to 0.3733 into Avogadro's number 0.3733 into 6.022 into 33 तू राहू दे. 4 डिजिट घ्या, 5वं डिजिट घ्यायची काही गरज नाही. हे ग्रॅम मध्ये हायड्रोजन ऍटम, ग्रॅम मध्ये एवढ्या ग्रॅम मध्ये हायड्रोजन ऍटम. आता एक्झॅक्ट हायड्रोजन ऍटम्स किती आहेत? आता इथं काय म्हटलं आपण बघा, 1 मोल युरिया मध्ये 4 ग्रॅम ऍटम्स आहेत. तर 0.093 मध्ये किती ग्रॅम हायड्रोजन ऍटम्स असणार आहेत? एवढे ग्रॅम हायड्रोजन ऍटम्स असणार आहेत. मग एका ग्रॅम मध्ये किती ऍटम्स असतात? अवोगॅड्रोचा नंबर काय सांगतो? कोणत्याही कंपाऊंडच्या एका ग्रॅम मध्ये 6.022 into 10⁻23 ऍटम्स असतात. मग 0.3733 ग्रॅम मध्ये किती ऍटम्स? तर इंटू अवोगॅड्रोज नंबर 6.022 into 10⁻23 करा फाइंड. ते डायरेक्टली देत आहे 1 मोल ऑफ युरिया कंटेन्स 4 atoms of hydrogen. 1 मोल ऑफ युरिया कंटेन्स 4 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. कशावरून? ह्याच्यावरून. हा 1 मोल आहे, बरोबर का? एक स्ट्रक्चर म्हणजे 1 मोल आहे. एका मोल मध्ये किती हायड्रोजन आहेत? 2 आणि 2 4, म्हणून 4 ग्रॅम. 4 ग्रॅमच का?
4 ऍटम्स आहेत आणि प्रत्येकाचं वजन किती आहे? 1 ग्रॅम. नायट्रोजन सांगितलं असतं तर किती आलं असतं? 28 ग्रॅम. 1 मोल युरिया कंटेन्स 28 atoms ऑफ हायड्रोजन. ते तुम्ही फाइंड आउट करायचं आहे नंतर. नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन. आलं लक्षात? इथं 4 ग्रॅम कशावरून आलं तर 4 atoms इनटू मास ऑफ द 1 atom. एका ऍटमचा हायड्रोजनचा मास किती आहे? 1 ग्रॅम आहे. म्हणून इथं 4 ग्रॅम. नायट्रोजन सांगितला तर 2 atoms आहेत. एकाचं वजन किती आहे? 14 गुणिले 2 28 ग्रॅम येणार आहे. कार्बन सांगितला एकच कार्बन आहे. कार्बनचं वजन किती आहे? 12 ग्रॅम येणार आहे. ऑक्सिजन सांगितला 16 वजन आहे. 16 ग्रॅम आहे. ठीक आहे? ते एवढं लिहून घ्या आणि ते फाइंड आउट करायला असतं. .24 into 10 raised to 23 atoms of hydrogen present in 0.9333 moles urea or 5.6 gram of urea contains 2.24 into 10 raised to 23 atoms of hydrogen. झाले? आता पुढे बघा. तुम्हाला याच प्रॉब्लेम मध्ये अटॅच मध्ये काय सांगितले? ह्या हायड्रोजनचे काढून दिले मी तुम्हाला. नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील तर इथपर्यंत सेम आहे. ह्याच्या पुढेच तुम्हाला काय करावं लागेल? 1 मोल युरिया कंटेन्स 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन atoms. ठीक आहे? मग हा 0.09333 सेम येईल. इथं फक्त 28 येईल, इथं 28 येईल. याचं मल्टिप्लिकेशन गुणिले अवोगॅड्रोस नंबर. कार्बनला आला इथं 12 ग्रॅम येईल, इथं 12 ग्रॅम येईल. 12 इंटू मल्टिप्लिकेशन इंटू अवोगॅड्रोस नंबर. ऑक्सिजन आला 16 ग्रॅम, 16 मल्टिप्लिकेशन इंटू अवोगॅड्रोस नंबर. आले लक्षात? लास्ट प्रॉब्लेम फॉर होमवर्क. लास्ट झाले? घ्या. कॅल्क्युलेट द मास ऑफ सल्फर डायऑक्साइड प्रोड्यूस्ड. कॅल्क्युलेट द मास ऑफ सल्फर डायऑक्साइड प्रोड्यूस्ड by burning 16 gram of sulfur. Burning 16 gram of sulfur in excess of oxygen. In excess of oxygen in contact process. In contact process.